मी जास्त उशीर न लावता डॉक्टर संजय दाभाडे सरांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडायला सुरुवात करावी. डॉक्टर संजय दाभाडे. आवाज येतोय माझा? येते सर. हा. आजच्या या ऑनलाईन संवादामध्ये उपस्थित असलेले सर्व भावांनो आणि बहिणींनो, सगळ्यांना जय सेवा, जोहार, जय आदिवासी, जय भीम. आजचा जो विषय मला दिलेला आहे तो आहे आदिवासींमधील घुसखोरीचा प्रश्न. तसं म्हटलं तर अतिशय महत्वाचा हा विषय आहे आणि त्याचे चटके आपण रोज सहन करतोय. आदिवासी आरक्षणाला एका अर्थाने शाप मिळालेला आहे. मी नेहमी म्हणत असतो, आदिवासी आरक्षणाला एक शाप मिळालेला आहे, तो म्हणजे बोगसांच्या घुसखोरीचा. बोगसांनी खूप जागा आदिवासींच्या हक्काच्या पटकावलेल्या आहेत. गेले 70 वर्षाचा हा इतिहास आहे. मी जेव्हा बीजे मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घेतली त्याच्या काही वर्ष अगोदर, म्हणजे तिथं एकूण अनुसूचित जमातीच्या आदिवासींच्या 14 जागा होत्या. तर एक काळ असा होता की त्या 14 जागांपैकी 12 जागांवर बोगस असायचे आणि एखाद दुसरा खरा आदिवासी असायचा. त्यानंतर माधुरी पाटीलचा जो निकाल आला, माधुरी पाटील वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र आणि ऍडिशनल ट्रायबल कमिशनर, हे जे निकालपत्र आलं, त्या निकालपत्राच्या माध्यमातून 1994 ला त्या निकालपत्राच्या माध्यमातून व्हॅलिडिटी कमिट्या ज्या आहेत त्या तयार झाल्या. कास्ट व्हेरिफिकेशन हा जो प्रकार आहे तो खऱ्या अर्थाने अधिक व्यापकपणे सुरू झाला. काही ठिकाणी तो सुरू होता, परंतु माधुरी पाटीलच्या जजमेंट नंतर ते मोठ्या प्रमाणात सुरू झाले. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये ही घुसखोरी रोखण्यासाठी 2001 साली जाती जमाती प्रमाणपत्र आणि जाती जमाती पडताळणी प्रमाणपत्र कायदा 2001 हा कायदा तेव्हा आला आणि तो कायदा काही सहजासहजी आलेला नव्हता. सर्व आदिवासी आमदारांना पुढाकार घेऊन आणि कालकथित मधुकररावजी पिचड साहेब, मंत्री, तत्कालीन मंत्री डॉक्टर गोविंद गारे साहेब आणि संपूर्ण महाराष्ट्रातली आदिवासींची टीम यांच्या अथक प्रयत्नातून तो कायदा आकाराला आला आणि त्या कायद्यानुसार मग अधिक कठोर पद्धतीने छाननी सुरू झाली. परंतु तरी सुद्धा आजही आपण जर बघितलं तर आदिवासींमध्ये घुसखोरीचे वेगवेगळे तंत्र मंत्र शोधून ती घुसखोरी चालू आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष असलेल्या आदरणीय डॉक्टर प्रमिलाताई बांबळे यांच्या माध्यमातून जी केस झाली होती, डॉक्टर दिलीप बांबळे यांच्या माध्यमातून जी केस झाली होती 2017 साली, तोपर्यंत केवळ ऍफिडेव्हिटवर, म्हणजे केवळ प्रतिज्ञापत्र भरायचं आणि त्या प्रतिज्ञापत्र देऊन म्हणायचं की आम्ही नंतर जाती प्रमाणपत्र, जमाती प्रमाणपत्र नंतर सादर करू आणि केवळ त्या प्रतिज्ञापत्रावर प्रवेश व्हायचे मेडिकलचे, इंजिनिअरिंगचे आणि त्या ऍडमिशन होऊन जायच्या. परंतु त्या डॉक्टर दिलीप बांबळे यांच्या ऐतिहासिक केस नंतर हे प्रतिज्ञापत्राचं प्रकरण सुप्रीम कोर्टाच्या मार्फत थांबलं आणि एक मोठं यश ट्रायबल डॉक्टर फोरमच्या लढाईला आलं. आणि त्यानंतर मात्र कंडिशनल व्हॅलिडिटी नावाचा एक प्रकार सुरू झाला आणि त्याच्या माध्यमातून जर वडील आणि वडिलांकडे नातेवाईकांकडे जर सर्टिफिकेट असेल, ट्राईबचं सर्टिफिकेट असेल,
कास्ट सर्टिफिकेट असेल, जरी ते बोगस आहे असं नंतर लक्षात आलं आणि कमिटीने ते दाखवून दिलं, तरी सुद्धा त्यांच्या मुलांना व्हॅलिडिटी सर्टिफिकेट दिलं पाहिजे अशा ऑर्डर कोर्टाकडून हजारोने यायला लागल्या. आणि आता कंडिशनल व्हॅलिडिटीने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे महाराष्ट्रातल्या या आदिवासींच्या आरक्षणामध्ये. तर ती स्वतंत्र लढाई कंडिशनल व्हॅलिडिटीच्या संदर्भामध्ये आपण एक केस पण दाखल केलेली होती आणि ती लढाई आता वेगवेगळ्या टप्प्यावर सुरू आहे. सांगायचा मुद्दा असा की आदिवासींमध्ये बोगसांची घुसखोरी, जात चोरांची घुसखोरी ही अतिशय मोठ्या प्रमाणात आहे. आता आपण बघितलं की अधिसंख्य पदांचा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना माहित असेल. अधिसंख्य म्हणजे 6 जुलै 2017 जे जजमेंट आलं होतं जगदीश बैरा वर्सेस फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, या जजमेंटने, हे सर्वोच्च न्यायालयाचं जजमेंट होतं आणि या जजमेंटने सांगितलं होतं की ज्यांनी खोटी प्रमाणपत्र सादर करून आपल्या नोकऱ्या बळकावलेल्या आहेत त्यांना काढून टाकलं पाहिजे, काढून फेकून दिलं पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका सुप्रीम कोर्टाने घेतलेली होती. परंतु प्रत्यक्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं त्याची अंमलबजावणीमध्ये, तर त्या लोकांवर, त्या बोगस कर्मचाऱ्यांवर, अधिकाऱ्यांवर कारवाई न करता त्यांना केवळ अधिसंख्य करण्यात आलं. म्हणजे ते पद जे आहे त्यांना सुपर न्यूमररी किंवा अधिसंख्य करण्यात आलं. अशी जवळपास 12,500 पद ही अधिसंख्य करण्यात आली, परंतु त्यांच्यावर कारवाई मात्र झाली नाही. आणि त्या जागा रिक्त करून त्याची भरती प्रक्रिया सुद्धा सुरू करून घेण्यासाठी आपण गेले अनेक वर्ष, गेले 4-5 वर्ष आपण संघर्ष करत आहोत आणि त्याला फळ येऊन आता काही दिवसांपूर्वी राज्य शासनाचा सर्क्युलर आलं की 3 महिन्याच्या आत ही भरती प्रक्रिया जी आहे ती भरती प्रक्रिया 3 महिन्याच्या आत सुरू करावी 6,840 पदांवर, अशा पद्धतीचा एक निर्णय हा राज्य सरकारकडून आलेला आहे. अजूनही उद्या त्याची बैठक आहे, उद्या मंत्रालयात त्या संदर्भात एक बैठक आहे, कारण की अनेक विभागांनी ती किती जागा रिक्त आहेत त्या कळवलेल्या नाहीयेत. तर अशा पद्धतीने अधिसंख्य म्हणजे हजारो जागा ज्या आहेत आपल्या, त्या अशा पद्धतीने आपण त्याच्यापासून वंचित राहत आहोत. सरकारचा आकडा असा आहे की काही लाखामध्ये जवळपास लाखभराच्या वर जागा या महाराष्ट्रामध्ये, हे अधिकृत आकडा राज्य सरकारने सांगितला होता, अधिकृत आकडा महाराष्ट्र सरकारने सभागृहात सांगितला होता की काही लाखाच्या वर जागा या बोगस जात चोरांनी बळकावलेल्या आहेत. तर हा सगळा घुसखोरीचा एक मुद्दा आहे आणि त्याच्यासाठी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने न्यायालयीन लढाई, सामाजिक पातळीवरची लढाई आणि आपल्या राजकीय मंडळींना घेऊन राजकीय लढाई सुद्धा आपल्याला सतत लढावी लागताना दिसते. आपण सतत त्यासाठी प्रयत्न करत आहोत. बोगसांचे जोरदार प्रयत्न चालू आहेत, त्यांचे उपोषण चालू आहेत, त्यांची आंदोलनं चालू आहेत, बरंच काय काय चालू आहे, परंतु त्याला टक्कर देण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. पण अजूनही आपण पुढच्या टप्प्यावर जाण्याची गरज आहे. अजूनही बरीच ताकद आपल्याला त्यासाठी लावावी लागणार आहे. हा एकंदरीत बोगस घुसखोरीचा जो मुद्दा आहे तो मी आतापर्यंत मांडला. आता याच्या पुढच्या टप्प्यामध्ये मी माझ्या आत्ताच्या या मांडणीच्या दुसऱ्या भागामध्ये आत्ताचं जे आव्हान आहे आपल्या समोर, वेगवेगळे जाती समूह हे आदिवासींच्या आरक्षणाची मागणी करत आहेत. त्यांना आपण बिगर आदिवासींची घुसखोरी, त्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न आणि घुसखोरीची मागणी असं आपण त्याला म्हणतो. तर महाराष्ट्रामध्ये आत्ताच्या घडीला 2 प्रमुख जाती ज्या आहेत त्या आदिवासींमध्ये घुसखोरी करण्याची मागणी आपल्याला पुढे आणताना दिसत आहे आणि त्यासाठी त्यांचे मोठे प्रयत्न हे राज्यभर सुरू आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने 2 जाती आहेत, एक म्हणजे धनगर आणि दुसरी म्हणजे बंजारा. ह्या दोन्ही जाती आता महाराष्ट्रामध्ये खूप जोरदार प्रयत्न करताना दिसत आहेत. सामाजिक पातळीवरची लढाई, राजकीय पातळीवरची लढाई आणि न्यायालयीन पातळीवरची लढाई सुद्धा त्यांनी लढलेली आहे आणि आपल्याला त्यांनी एक मोठं आव्हान उभं केलेलं आहे. आता या 2 जाती ज्या आहेत त्यांच्या मागणीकडे येण्यापूर्वी मी थोडीशी काही माहिती आपल्याला देऊ इच्छितो, म्हणजे आपल्याला पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या अधिक स्पष्ट होतील. महाराष्ट्रामध्ये आपल्याला आत्ता जे आरक्षण दिसतं ते जवळपास 72% आहे. म्हणजे
आर्थिकदृष्ट्या जे मागासलेले आहेत, EWS, इकॉनॉमिकली विकर सेक्शन, म्हणजे सवर्ण आरक्षण. त्याला EWS म्हणण्याच्या ऐवजी खरं तर ते सवर्ण आरक्षण किंवा सुदामा ब्राह्मणांचं आरक्षण अशा पद्धतीचं आपल्याला त्याला म्हणता येईल. अशा पद्धतीने एकूण 72% रिझर्वेशन हे आता आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. आता त्याच्यामध्ये VJNT, ज्याला विमुक्त जाती, नोमॅडिक ट्राईब्स, VJNT किंवा DTNT, डिनोटिफाईड ट्राईब्स अँड नोमॅडिक ट्राईब्स, अशा पद्धतीचा संवर्ग आहे. आणि या 1994 साली हा डिवाइड झाला. हा संवर्ग 4 गटांमध्ये डिवाइड झाला 1994 मध्ये. आणि तेव्हापासून हे VJNTचं 11% आरक्षण वेगळं झालं. याच्यामध्ये VJ ज्याला म्हणतो की जे पूर्वीचे क्रिमिनल ट्राईब्स होत्या, म्हणजे भारत सरकारचा, ब्रिटिशांच्या काळामध्ये जो 1871चा क्रिमिनल ट्राईब ऍक्ट आला होता, म्हणजे गुन्हेगार जमाती कायदा 1871, त्याच्यामध्ये ज्या जमातींना गुन्हेगार ठरवण्यात आलेलं होतं त्या जमातींना 31 ऑगस्ट 1952 साली त्यांना डिनोटिफाय करण्यात आलं. त्यांच्यावरचा गुन्हेगारीचा शिक्का नष्ट करण्यात आला आणि त्यांना विमुक्त म्हणून मान्यता मिळाली. आणि 1994 साली त्यांच्यासाठी, विमुक्त जमातींसाठी, विमुक्त जाती खरं म्हटलेलं आहे आणि इंग्रजीमध्ये म्हणताना डिनोटिफाईड ट्राईब म्हटलेलं आहे, त्यांच्यासाठी स्वतंत्र 3% आरक्षण हे सुरू झालं. 3% आरक्षण हे विमुक्त जातीसाठी, 2.5% आरक्षण हे भटक्यासाठी, म्हणजे NTB ज्याला म्हणतो आपण. NTA म्हणजे विमुक्त जाती, NTB म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला इतर काही जाती दिसतात, अस्वलवाले, माकडवाले, हे सगळे आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. आणि C म्हणजे NTC म्हणजे धनगर, धनगरांसाठी स्वतंत्र 3.5%. आणि NTD म्हणजे वंजारी, बंजारा नाही, बंजारा हे विमुक्त जातीमध्ये आहेत आता जे मागणी करतायत. त्याच्यामुळे एकूण 3.5%, 2.5%, 3.5% आणि 3.5% आणि 2% म्हणजे असे 5.5 आणि 5.5 असे 11% रिझर्वेशन, आरक्षण हे भटक्या आणि विमुक्त जाती समूहासाठी आहे. आणि या याच्यातले जे बंजारा आहेत ते आहेत विमुक्त जातीमध्ये, म्हणजे डिनोटिफाईड ट्राईब्स मध्ये हे बंजारा आहेत. आणि NTC मध्ये आपल्याला हे धनगर दिसतात. अशा पद्धतीचं एकूण आरक्षणाची रचना आपल्याला दिसते. आता धनगर आरक्षणाकडे मी पहिल्यांदा येतो की धनगरांचं नेमकं म्हणणं काय आणि कधीपासून आहे. धनगरांचं म्हणणे 2 प्रकारचे आहे. त्याच्यामध्ये त्यांचं पहिलं म्हणणं असं आहे की महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे की 45 आदिवासी जमाती आहेत. महाराष्ट्राची जी शेड्यूल आहे, महाराष्ट्राची शेड्यूल ट्राईबची यादी, म्हणजे महाराष्ट्राची अनुसूचित जमातीची यादी, ज्याला शेड्यूल असं आपण संविधानिक दृष्ट्या म्हणतो, त्या शेड्यूल मध्ये महाराष्ट्रामध्ये आज रोजी 45 जमाती आहेत, 47 नाही. चौधरी आणि थोटी या 2 जमाती वगळण्यात आलेल्या आहेत. आज रोजी, पूर्वी 47 जमाती होत्या. 12 क्रमांकावरची चौधरी आणि 47 क्रमांकावरची थोटी या 2 जमाती वगळल्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये 45 आदिवासी जमाती आहेत. आता या 45 आदिवासी जमातीमध्ये जवळपास उपजमातीचा जर विचार केला त्याला जोडून, कारण की आंध म्हणू आपण, भिल्ल म्हणू, तर भिल्लांच्या सोबत आपल्याला त्यांचे इतर ज्या पोट जमाती, तत्सम जमाती आपल्याला दिसतात. गोंड आहेत, गोंड 18 नंबरवर आहेत. तर गोंडांच्या मध्ये आपल्याला दिसतं की त्यांच्यासोबत अनेक पोट जमाती, तत्सम जमाती, उपजमाती या त्यांच्यासोबत जोडलेल्या आहेत, अनेक आहेत. त्याचप्रमाणे क्रमांक 36 वर जी यादी आहे त्या यादीमध्ये क्रमांक 36 वर आपल्याला ओरॉन, त्याला हिंदीमध्ये उराव पण म्हणतात, उराव, किंवा इंग्रजीमध्ये ओरॉन सुद्धा त्याला म्हणतात. ओरॉन एक जमात आहे आणि त्याची तत्सम जमात सिमिलर ट्राईब, जी एका अर्थाने
भौगोलिक नाव आहे ओरॉनचं किंवा ऑक्युपेशनल व्यवसायामुळे तयार झालेलं नाव आहे ते म्हणजे धांगड. आता याचा उच्चार जो आहे तो आपण धांगड करतो कारण की आपल्या ते सगळी गडबड लक्षात आलेली आहे. परंतु तुम्ही जर बघितलं यादीमध्ये त्याचं स्पेलिंग जे आहे इंग्रजीमध्ये ते DHANGAD शेवटी डी आहे, धनगड असं करतात. आणि आपण मात्र त्याला जाणीवपूर्वक आता धांगड म्हणतो आहे कारण की ते खरं तर धांगडच आहे. तर ही एंट्री मी याच्या पुढे धनगड शब्द न वापरता कन्फ्युजन टाळण्यासाठी याच्या पुढे मी धांगड असा शब्द या ठिकाणी जाणीवपूर्वक वापरणार आहे. तर ओरॉन कॉमा धांगड ही एंट्री आपल्याला 36 नंबरवर दिसते. आणि ती कशी रीड करायची असते, आपण जी यादी रीड करतो वाचायची कशी यादी, तर पहिली जमात त्या क्रमांकाची त्या एंट्री मधली पहिली जमात आणि त्याच्या उपजमाती. तर या पहिली जमात आणि पहिली जमात ही जी असते ती प्रमुख जमात असते. आणि त्याला जोडून आलेली जर आपण बघितलं तर तुम्हाला गोंडच्या सोबत गोंड गोवारी दिसतील. गोंडच्या एंट्री सोबत आपल्याला गोंड गोवारी दिसतील आणि ती गोंडची उपजमात आहे. परंतु त्यांच्यामध्ये ऍफिनिटी आहे. लक्षात घ्या की गोंड आणि गोंड गोवारी मध्ये ऍफिनिटी आहे. मुळात गोंड गोवारी सुद्धा गोंडच आहे. तुम्हाला माहिती की काही वर्षापूर्वी नागपूरमध्ये गोवाऱ्यांचं चेंगराचेंगरीमध्ये जवळपास 100 गोवाऱ्यांचा मृत्यू झाला होता आणि सन्माननीय मधुकर पिचल साहेबांना राजीनामा त्यावेळेस द्यावा लागला होता. तर ते गोवारी, त्या गोवाऱ्यांचं म्हणणं होतं की आम्ही गोंड गोवारीच आहोत आणि आम्ही एसटीच्या यादीतच आहोत असं त्यांचं म्हणणं होतं. तर मुद्दा असा आहे की ओरॉन कॉमा धांगड, तर मुळामध्ये तुम्ही ओरॉन असलं पाहिजे. तुम्ही नुसते धांगड असू शकत नाही. लक्षात घ्या, तुम्ही केवळ धांगड असू शकत नाही. धांगड जर तेव्हा तुम्ही असाल तेव्हा खरं तर तुम्ही ओरॉन असता. त्याच्यामुळे ओरॉन ही मुख्य जमात आहे आणि धांगड ही त्याची सिमिलर ट्राईब किंवा व्यावसायिक नाव किंवा भौगोलिक प्रदेशाचं त्या ओरॉनचं जमातीचं नाव आहे. धनगरांचं काय म्हणणं आहे? धनगर समाजाचं असं म्हणणं आहे की ही जी एंट्री आलेली आहे धांगड ओरॉन कॉमा धांगड, तर ही एंट्री जी आहे ही आमच्या धनगरांसाठी आलेली आहे. DHANGAR धनगरांसाठी ही एंट्री आलेली आहे असा ते दावा करतात. आणि ते ओरॉन आणि धांगड असं एकत्र न वाचता जणू काही धांगड किंवा धांगड ही जमात पूर्णतः वेगळी आहे अशा पद्धतीची ती मांडणी करतात. आणि ते म्हणतात की ही टायपो मिस्टेक आहे, म्हणजे प्रिंटिंग मिस्टेक आहे, टायपिंग मधली चूक आहे. अशा पद्धतीची भूमिका ते धनगर समाजाचे कार्यकर्ते, धनगर समाजाचे नेते आणि धनगर समाजाचे अभ्यासक जे आहेत ते अशा पद्धतीने भूमिका घेताना दिसतात. आता याच्यात नेमकं तथ्य काय आहे, तर आपल्याला असं दिसतं की ओरॉन धांगड, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ओरॉन धांगड ही अनुसूचित जमातीमधली यादी आहे आणि धनगर हे बॅकवर्ड क्लासेस आहेत. बॅकवर्ड क्लास मधले ओबीसी मधले आहेत. तर त्याचा आपल्याला सविस्तर जाता येईल. परंतु ओरॉन धांगड ही प्रामुख्याने शेतकरी जमात आहे. त्यांची कुरुक ही त्यांचं दुसरं नाव जर त्यांना विचारलं आपण तुम्ही कोण आहात तर ते म्हणतात आम्ही कुरुक आहोत. कुरुख त्यांची बोली भाषा जी ती कुरुक आहे आणि ते स्वतःला कुरुक म्हणूनच संबोधतात. आणि त्यांच्यामधले जे शेतमजूर आहेत, ओरॉन मधले जे शेतमजूर आहेत जे झारखंड मध्ये दिसतील तुम्हाला, बिहार मध्ये दिसतील किंवा तुम्हाला छत्तीसगड मध्ये दिसतील किंवा पश्चिम बंगाल मध्ये दिसतील, या ओरॉन मधली जी लोक शेतमजूर आहेत त्यांना धांगड असं म्हणतात. त्याच्यामुळे हा मुद्दा या ठिकाणी स्पष्ट व्हावा की ओरॉनची शेतमजूर म्हणून जी मंडळी आहेत त्यांना धांगड हा शब्द त्या ठिकाणी वापरला जातो. स्वतःहून ही मंडळी आपल्याला स्वतःहून धांगड घोषित करत नाही. त्याच्यामध्ये ते कमीपणा समजतात शेतमजूर म्हणजे. त्याच्यामुळे स्वतःहून ते तसं डिक्लेअर करत नाही. इतर समाज त्यांना धांगड म्हणतो. हे आपल्याला वस्तुस्थितीचं चित्र दिसतं. आणि जर आपण बघितलं आता 1931चा जर सेन्सस बघितला आपण, त्याचं हे 1931च्या सेन्ससच्या संदर्भात डॉक्युमेंट आहे. याच्यामध्ये धनगर यांना पॅस्टोरल कास्ट असं म्हटलेलं आहे. म्हणजे
आहे बाई, हे जे आहे म्हणजे ऊल तयार करणारे सुद्धा त्यांना एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे. 1942 साली गव्हर्नमेंट ऑफ बॉम्बेच्या ह्याच्यामध्ये धनगर 1942 साल म्हणतोय, स्वातंत्र्याच्या खूप आधीची गोष्ट आहे. 1942 साली गव्हर्नमेंट ऑफ बॉम्बेने त्यांना धनगरांना इंटरमिजिएट कम्युनिटीज म्हणजे मधल्या जाती असं म्हटलेलं आहे. आणि त्यांना त्यांच्यामध्ये संगर जे आहेत धनगरांमध्ये संगर, त्यांना अदर बॅकवर्ड कम्युनिटीज त्यांनी 1942 साली म्हटलेलं आहे. काका कालेलकर जे आयोग आहे 1955चा, त्याला ओबीसीचा पहिला आयोग असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये धनगर यांना कुरुबा सोबत जोडलेलं आहे. आणि बॉम्बे स्टेटमध्ये म्हणजे तत्कालीन बॉम्बे प्रांतामध्ये, बॉम्बे राज्यामध्ये त्यांचा उल्लेख अदर बॅकवर्ड क्लासमध्ये आपल्याला 1955 मध्ये दिसतो. त्यानंतर ठाणे कमिटी जे आहे, ठाणे कमिटी जे आलं 1961 साली, त्याच्यामध्ये धनगरांचा उल्लेख हा भटक्या विमुक्तांमध्ये सुद्धा नाहीये. ठाणे कमिटी भटक्या विमुक्तांसाठी आली आणि त्याच्यामध्ये भटक्या विमुक्तांसाठी सुद्धा त्यांचा म्हणून सुद्धा त्यांचा उल्लेख नाही असं आपल्याला 24 ऑक्टोबर 1974च्या GR मधून आपल्याला दिसून येतं. आता मुद्दा असा की एकीकडे ओरॉन आणि ओरॉन धांगड ही शेतकरी जमात आहे किंवा शेतमजूर जमात आहे, आणि दुसरीकडे धनगर ही त्यांचे जे उपजमाती आहेत, अनेक उपजमाती आहेत, हटकर आहेत त्यांचे, अशा अनेक उपजमाती त्यांच्या आहेत, त्यामध्ये मात्र मेंढीपाळ करणारे आणि तुमचं लोक काय म्हणतात त्याला ऊल तयार करणारे, अशा पद्धतीने ही धनगर ही जात आहे, ते ओबीसी मध्ये आहे. त्याच्यामुळे त्यांचं जे म्हणणं आहे की ती एंट्री आमच्यासाठी आली आणि स्पेलिंग मिस्टेक झाली, हे अतिशय चुकीचं आहे. त्याच्यामुळे आधी आपल्याला त्यांना सांगावं लागतं की तुम्ही धनगर आहात, तुम्ही धांगड नाही. आणि जर तुम्ही धांगड असाल तर मुख्यतः तुम्ही ओरॉन पाहिजे, आणि धनगर हे ओरॉन नाही, लक्षात घ्या. मी त्यांना नेहमी प्रश्न विचारतो. काल मी जी एक पोस्ट लिहिली होती धनगरांच्या संदर्भामध्ये की त्यांचे 3 आयोग तयार झाले त्यांच्यासाठी. त्यांना फोन येतो काय? हॅलो, आवाज येतोय? हा येतोय सर, येतोय हो आवाज. डॉक्टर, येतोय सर, क्लिअर येतोय आवाज. हा सॉरी, काय झालं ते पेसाचं जे जजमेंट आहे, ऑर्डर आहे ती आज पडलेली आहे, त्याच्यामुळे खूप पेसाच्या मुलांचा फोन येतोय सारखा, तर तो विषय चाललेला आहे. तर मुद्दा असा आहे की मला आजच ते एका त्यांच्या आम्ही जी पोस्ट काल लिहिली होती धनगरांच्या बाबतीमध्ये, त्याच्या संदर्भात आजच एका नांदेड मधल्या त्यांच्या एका प्राध्यापकाचा मला फोन आला आणि ते माझ्याशी बरेच भांडले आणि ते म्हटले की आमच्या ताटातलं तुम्ही 70 वर्ष हिसकावून घेतलेलं आहे, आमच्या ताटातलं तुम्ही खाता आहात, असं त्या पद्धतीने म्हटले. त्यांना मी त्यांनी नंतर मला मेसेज केला व्हॉट्सअपवर आणि त्यांना मी एकच म्हटलं की तुम्ही ओरॉन आहात का ते सांगा, तुम्ही बाकीचं बोलूच नका म्हटलं. तुम्ही आधी ओरॉन आहात का, बाकीची चर्चा नंतर करू. तर मी त्यांना कमीत कमी 10 वेळेस तो प्रश्न विचारला व्हॉट्सअपमध्ये, त्यांनी मला त्या प्रश्नाला एक सुद्धा उत्तर दिलं नाही. त्याच्यामुळे ते ओरॉन नसल्यामुळे पुढं ते धनगड आहे ती स्पेलिंग धनगड आहे का धांगड आहे, आर आहे किंवा टी आहे, याला काही फारसा त्याचा अर्थही नाही राहत. त्याच्यामुळे मुख्यतः धनगर हे महाराष्ट्रातले ओबीसी धनगर किंवा एनटीसी धनगर, एनटीसी मध्ये असलेले धनगर हे मुळामध्ये ओरॉन नाहीत, ते शेतकरी नाहीत, ते शेतमजूर नाहीत, ते मेंढपाळ आहेत. त्याच्यामुळे त्यांचा 36 क्रमांकावरच्या एंट्रीशी जराही संबंध नाही. आता काय झालं की ही मंडळी अनेक वर्षाची भूमिका घेत राहिली आणि आजही ती घेत आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की राज्य सरकारला आता जे त्यांचे कार्यकर्ते होते दीपक बोराडे साहेब म्हणून, ते ज्यांना
सांगितलं, त्यांनी म्हटले, पहिल्यांदा त्यांनी दोन भूमिका मांडल्या. पहिली भूमिका त्यांनी अशी मांडली की राज्य आमचा मुद्दा हा समावेशाचा नाही. लक्षात घ्या, दोन वेगवेगळे मुद्दे आहेत. समावेशन करणे, अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समावेशन करणे, आणि दुसरा मुद्दा आहे आम्ही ऑलरेडी अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये आहोत, फक्त अंमलबजावणी तुम्ही करत नाही. अशा पद्धतीच्या दोन भूमिका त्यांच्याकडनं येताना दिसत आहेत. आणि ते म्हणतात की राज्य सरकारने शिफारस करणे आणि मग पार्लमेंटने आमचा स्वीकार करणे याची आम्हाला गरजच नाही. आम्ही ऑलरेडी 36 क्रमांकावर आमची तरतूद आहे, आमची नोंद आहे. तर तुम्ही साधा GR काढा, साधा शासन निर्णय काढा आणि अंमलबजावणी करा आणि लिहा की धनगड धांगड वाचण्याच्या ऐवजी धनगर वाचा, अशा पद्धतीचा शासन निर्णय राज्य सरकारने काढावा, अशी मागणी ते धनगर उपोषणकर्ते जे आहेत त्यांनी धनगर उपोषणकर्ते जे आहेत त्यांनी ती मागणी समोर आणली. त्याला उत्तर देताना, जेव्हा मी ते ऐकलं, त्याला उत्तर देताना माननीय मुख्यमंत्री महोदय जे आहेत त्यांनी सांगितलं की असा GR काढता येणार नाही, त्याच्यामध्ये अडचणी आहेत आणि ते आम्हाला विचारावं लागेल ऍडव्होकेट जनरलला. आणि त्यांनी मग दुसरा मुद्दा सांगितला, जे उपोषण करते होते त्यांनी, की मग तुम्ही आम्हाला AB करा, म्हणजे अनुसूचित जमातीमध्ये आम्हाला घ्या आणि जे आता जे 45 अनुसूचित जमातीमधले 45 जमाती आहेत त्यांना तुम्ही A म्हणून समजा आणि आम्हाला धनगर म्हणून आम्हाला तुम्ही B कॅटेगरी मध्ये द्या, म्हणजे STB. म्हणजे आताचे 45 जमाती ज्या आहेत आपल्या त्यांना STA आणि धनगर म्हणजे STB अशा पद्धतीने आमचा समावेश करा, असे ते पुसटची मागणी करतायत. ती मागणी घेऊन जोरात ती मागणी त्यांची तेवढ्या याच्याने समोर येत नाहीये. ते प्रामुख्याने GR बद्दल बोलतायत, परंतु भाषा मात्र दोन्ही गोष्टींची आहे. आता हे शक्य आहे का? आता हे A आणि B काय प्रकार आहे मी थोडक्यात सांगतो. 2 ते 3 मिनिटात मी हे A आणि B प्रकरण काय आहे त्याची चर्चा आपण करू. आता काय झालं की याच्यामध्ये पंजाबमध्ये वाल्मिकी शीख ज्याला म्हणतात, मजहबी शीख, वाल्मिकी शीख ज्याला आपण म्हणतो, ते शीख हे अनुसूचित जातीच्या यादीमध्ये होते, शेड्यूल कास्टच्या यादीमध्ये होते पंजाबमध्ये. परंतु तिथले जाट इतर जे शीख आहेत, इतर जे शेड्यूल कास्ट आहेत, चमार वगैरे, हे त्या ठिकाणी डॉमिनंट कम्युनिटी आहे शेड्यूल कास्ट मध्ये. तर मग तिथलं जे बुटासिंग सरकार होतं मुख्यमंत्री, त्यांनी मात्र त्या ठिकाणी मग यांना सवलती मिळाव्या, यांना संधी मिळावी म्हणून त्या ठिकाणी त्यांनी अनुसूचित जातीच्या शेड्यूल कास्टच्या यादीमध्ये विभागणी केली आणि यांच्यासाठी वेगळ्या पद्धतीचं रिझर्वेशन ऍक्ट दिलं. आणि ती केस नंतर सुप्रीम कोर्टामध्ये गेली. नंतर EV चिन्नय्या म्हणून जजमेंट आलं, EV चिन्नय्या विरुद्ध आंध्र प्रदेश, आणि त्या जजमेंटमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की अनुसूचित जातीची जी यादी आहे किंवा अनुसूचित जमातीची जी यादी आहे ती संसदेने आणि राष्ट्रपतींनी बनवलेली यादी आहे, त्याच्यामध्ये A आणि B अशा पद्धतीची वर्गीकरण करता येणार नाही, असा सर्वोच्च न्यायालयाने हे निर्णय दिलेला होता. परंतु अलीकडच्या काळामध्ये म्हणजे 1 ऑगस्ट 2024 ला पंजाब राज्य विरुद्ध दविंदर सिंग या केसमध्ये 7 जजेसच्या संविधान पीठाने जजमेंट दिलं, निकालपत्र दिलं की जर राज्याला वाटलं, राज्य सरकारला जर वाटलं तर अनुसूचित जातीच्या यादीमध्ये तुम्ही A आणि B करू शकतात, ते संविधानिक ठरतं. म्हणजे थोडक्यामध्ये मुद्दा असा की अनुसूचित जमातीच्या बद्दल चर्चा नाहीये त्या जजमेंटमध्ये, परंतु अप्रत्यक्षपणे ते अनुसूचित जमातीला सुद्धा ते जजमेंट लागू होतं. याचा अर्थ असा की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये अ आणि ब अशी वर्गवारी, असं उपवर्गीकरण करायला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिलेली आहे. महाराष्ट्रामधली जी अनुसूचित जाती मधली जी मातंग समाज आहे तो महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षाची मागणी करतोय. त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारने त्यांचा अभ्यास करण्यासाठी मातंगांना ब म्हणून करता येईल का याच्यासाठी एक समिती महाराष्ट्र सरकारने निर्माण केलेली आहे. आणि आता लवकरच
जातीमध्ये महाराष्ट्राच्या अनुसूचित जातीच्या यादीमध्ये 59 जाती आहेत, 59 जाती आहे. तर त्याच्यामध्ये उपवर्गीकरण होण्याची शक्यता आहे. ए आणि बी येण्याची शक्यता आपल्याला स्पष्टपणे दिसते. आता हाच धागा धरून हे जे आहे धनगर असं म्हणतायत, त्याचा थोडा लो व्हॉइस आहे तो, की आम्हाला बी करा. आणि सरकार पण म्हणतं, इतरही मंडळी म्हणतात की तुमच्या आरक्षणाला धक्का न लावता जर आम्हाला मिळालं तर काय प्रॉब्लेम आहे, हे लक्षात घ्या. त्यांचा युक्तिवाद काय येतोय? त्यांचा युक्तिवाद असा आहे आदिवासींच्या संदर्भात, ते आपल्याला असं सांगतायत सारखं की तुमच्या आरक्षणाला धक्का न लागता, म्हणजे तुम्हाला 7% तुमचं राहील, आम्ही 3.5% घेऊन, आमचं एनटीसी मधनं 3.5% घेऊन तिथं येतो आणि आम्हाला तुम्ही वेगळं द्या आरक्षण, बी करा, म्हणजे एसटी बी करा आणि त्याप्रमाणे आम्हाला त्या ठिकाणी तुम्ही आत घ्या. आता प्रश्न याच्यामध्ये असा आहे, मूळ मुद्दा असा आहे की 2 गोष्टी आहेत. मुळामध्ये कोण वर्गीकरणाची मागणी करू शकतं? तर मुळामध्ये जे ऑलरेडी त्या यादीमध्ये समाविष्ट आहेत, म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या जी अनुसूचित जमातीची 45 जमातीची यादी आहे, त्या यादीमध्ये अति मागास किंवा पर्टिक्युलरली व्हल्नरेबल ट्राईब जे आहेत आपले पीव्हीटीजी, त्याच्यामध्ये कातकरी आहेत, कोलाम आहेत, माडिया गोंड आहेत, तर माडिया आहेत. तर हे जे 3 जमाती आहेत त्या अधिक मागासलेल्या आहेत, अधिक वंचित आहेत. तर या 45 मधले ह्या 3 जमाती, त्यांना जर वाटलं तर त्या म्हणू शकतात की आम्हाला बी करा. एखादी नवीन जात म्हणेल की आम्हाला ब करा आणि मग आम्हाला आत घ्या, असं ते चालत नाही. मुळामध्ये तुम्ही नंबर 1, मुळामध्ये तुम्ही त्या 45 जमातीच्या यादीतला एक भाग पाहिजे, नंबर 1. आणि नंबर 2 ची कसोटी जी आहे ती जजमेंट आहे, हे निकालपत्र आहे. या निकालपत्र मी म्हणतो कारण की हा गोंधळ अनेक जण करतायत, हा गोंधळ खूप जण करतायत, बंजारा पण करतायत, सरकार पण करताय आणि ते धनगर पण करतायत. त्यांचं असं म्हणणं आहे की ब करा, परंतु या जजमेंटमध्ये स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे. मी ते तुम्हाला आहे तसं वाचून दाखवतो. हे जजमेंट आहे स्टेट ऑफ पंजाब विरुद्ध दविंदर सिंग, 1 ऑगस्ट 2024 हे जजमेंट आहे. त्याच्यात काय लिहिलेलं आहे? माय लर्नेड ब्रदर अँड आय अग्री दॅट द स्टेट मस्ट प्रूव्ह दॅट द ग्रुप कास्ट carved out from the larger group of scheduled caste is more disadvantaged and inadequately represented. म्हणजे काय? याचा अर्थ असा होतो, दुसऱ्या मुद्द्याचा अर्थ असा होतो की जर तुम्हाला बी म्हणून एखाद्या जमातीला द्यायचं असेल, म्हणजे कातकऱ्यांना जर द्यायचं असेल, कातकऱ्यांना जर बी म्हणून जर द्यायचं असेल, तर आधी राज्य सरकारला हे सिद्ध करावं लागेल की कातकरी हे अधिक मागासलेले आहेत. म्हणजे इतर 44 जमातींपेक्षा कातकरी हे अधिक मागासलेले, डिसएडव्हान्टेज, अधिक वंचित. याचा अर्थ काय होतो? अधिक वंचित आहेत आणि त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये पुरेसं प्रतिनिधित्व मिळालेलं नाही. म्हणजे या 2 कसोट्या आहेत, या 2 कसोट्या पार केल्याशिवाय तुम्हाला बी दर्जा मिळत नाही. म्हणजे उद्या जर धनगरांना बी द्यायचं असेल तर पहिल्यांदा म्हणजे त्या आपल्या पहिली गोष्ट तर ते यादीतच पाहिजे, मूळ यादीतच पाहिजे, ते यादीतच नाही. त्याच्यामुळे पहिल्याच गोष्टीमध्ये ते बाद होतात. आणि दुसरी गोष्ट त्यांचे अधिक वंचित असले पाहिजेत. आदिवासी असलेल्या 45 जमातींपेक्षा ते अधिक मोर डिसएडव्हान्टेज अँड इनएडिक्वेटली रिप्रेझेंटेड, म्हणजे त्यांचं पुरेसं प्रतिनिधित्व नसलं पाहिजे. या दोन्ही गोष्टींची पूर्तता ते करत नाही. त्याच्यामुळे बी करणे, एसटी बी करणे किंवा एसटीसी करणे ही गोष्ट सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला धरून होत नाही. त्याच्यामुळे धनगर असो किंवा बंजारा असो, त्यांना बी दर्जा देण्याचा प्रयत्न सरकारने करता कामा नये. सरकारसोबत किंवा मुख्यमंत्र्यांसोबत आपली जेव्हा पण आता बैठक होईल या विषयावर, जेव्हा गरज पडेल त्यावेळेस आपण हा मुद्दा त्यांना स्पष्टपणे सांगणार आहोत. भलेच त्यांच्या ऍडव्होकेट जनरल
जाते, मग कशाला तुम्ही अशा पद्धतीची मागणी करताय? आपली पण काही मंडळी जे आमदार होते, आपले पण काही आमदार अशी भाषा करत होते की त्यांना द्या पण आमच्या आरक्षणाला हात न लावता द्या. मग मी गेल्या महिन्यामध्ये त्यांना ही एक स्वतंत्र नोट लिहून दिली, एक टिप्पणी लिहून दिली आणि त्यांना समजावून सांगितलं की अशा पद्धतीची भूमिका तुम्ही मीडिया समोर घेऊ नका, आमच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांना द्या अशी भूमिका घेऊ नका. मुळामध्ये ते त्यांची मागणी आहे की आम्ही तुम्हाला बी जर केलं, आम्हाला जर बी म्हणून घेतलं तर तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. त्याच्यामुळे त्यांच्या मागणीला पाठिंबा दिल्यासारखी ती भूमिका होईल. त्याच्यामुळे अशी भूमिका घेऊ नका अशी स्पष्ट विनंती आपण आपल्या आमदार महोदयांना काही दिवसांपूर्वी केली. त्याप्रमाणे खरोखरच काही आमदारांनी त्यांच्या बोलण्यामध्ये ही दुरुस्ती केलेली आपल्याला दिसते आणि ही चांगली गोष्ट घडलेली आहे. आता काय झालं मधल्या काळामध्ये की या धनगरांनी बॉम्बे हायकोर्टामध्ये एक याचिका टाकली आणि त्या याचिकेनुसार त्यांनी म्हटलं की ही जी स्पेलिंग मिस्टेक आहे, महाराष्ट्रामध्ये ओरॉन कॉमा धांगड ही जमातच अस्तित्वात नाही, त्याच्यामुळे ही जी एंट्री आलेली आहे ही आमच्यासाठी आहे असं त्यांनी हायकोर्टामध्ये त्यांनी दावा केला. परंतु बॉम्बे हायकोर्टामध्ये आम्ही ते अनेक सुनावण्या झाल्या. त्याच्यामध्ये ट्रायबल डॉक्टर फोरम होतं, त्याचप्रमाणे आपली तुमची आदिवासी समाज कृती समिती त्याच्यामध्ये होती, सह्याद्री ज्येष्ठ नागरिक संघटना त्याच्यामध्ये होती. या संघटनांनी अतिशय ताकदीने ही लढाई आपण लढलो. अनेक 80 सुनावण्या झाल्या. 80 सुनावण्यांपैकी अनेक सुनावण्या, बहुतांश सुनावण्याला आम्ही हजर होतो आणि ती लढाई आपण जिंकलो. आणि 16 फेब्रुवारी 2024ला बॉम्बे हायकोर्टाने निकाल दिला की धनगर आणि धांगड ही वेगळी आहे, ती जी एंट्री आहे ती धांगडांसाठी आहे आणि महाराष्ट्रामध्ये धनगर हे आदिवासी अनुसूचित जमाती नाही असा निकाल बॉम्बे हायकोर्टाने 16 फेब्रुवारी 2024ला दिला. सर्वोच्च न्यायालयाने आपण लगेच कॅव्हेट दाखल केलं. आपण सुप्रीम कोर्टात ताबडतोब कॅव्हेट दाखल केलं आणि कोर्टाला आपण सांगितलं की त्यांची याचिका लगेच एंटरटेन करू नका आणि त्यांच्या याचिका सुप्रीम कोर्टामध्ये पण धनगर मंडळी गेली आणि त्यांच्या 2 याचिका सर्वोच्च न्यायालयाने देखील फेटाळून लावल्या. अशा पद्धतीचा हा एकंदरीत प्रवास आहे धनगर आरक्षणाचा. आता पुन्हा त्यांनी जालन्यामध्ये खूप मोठा मोर्चा काढला. त्यांचं आंदोलन संपूर्ण वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहेत, अजून मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होऊ शकतात. आणि त्यांचं शिष्टमंडळ जे आहे ते मुख्यमंत्र्यांना भेटलेलं आहे. ऍडव्होकेट जनरल जे आहेत त्यांच्याशी पण त्यांची चर्चा झालेली आहे आणि त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की आता जे हायकोर्टाचा निकाल आला त्या हायकोर्टाच्या त्या निकालाचा पुनर्विचार करावा, म्हणजे पुनर्विचार याचिका दाखल करावी, रिव्ह्यू पिटिशन दाखल करावं अशी भूमिका त्यांनी ते घेण्याची शक्यता त्यांनी घेतलेली आहे. आणि लवकरच ते हायकोर्टामध्ये येतील आणि परत आपल्याला लढाई लढावी लागेल असं दिसतंय. सामाजिक पातळीवर, राजकीय पातळीवर आणि न्यायालयीन पातळीवर आपल्याला ही लढाई लढावी लागेल. मित्रांनो, धनगर आरक्षणाची जी लढाई आपण लढलो ती अतिशय कठीण लढाई होती. कारण सरकार जरी आपले 25 आमदार होते तरी सुद्धा सरकार का करू नसतो हे त्यांच्या बाजूने झुकलेलं होतं. त्याची मी तुम्हाला उदाहरणं देतो. पहिलं उदाहरण त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये असं ऍफिडेव्हिट महाराष्ट्र सरकारने दिलं की महाराष्ट्रामध्ये ओरॉन कॉमा धांगड नावाचा एकही माणूस शिल्लक नाही. असं आपल्या विरोधात जाणारं त्यांनी ऍफिडेव्हिट महाराष्ट्र सरकारने त्यावेळेस दिलं. दुसरी गोष्ट त्यांनी अशी केली की टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा जो अहवाल आहे, त्या अहवालाचं नाव आहे सोशिओ अँथ्रोपॉलॉजिकल स्टडी ऑफ धनगर कम्युनिटी ऑफ महाराष्ट्र. धनगर ऑफ महाराष्ट्र हे जे त्यांना 2017 साली दिलं होतं, 2018 साली त्याचा अहवाल आला. तर तो अहवाल धनगरांच्या विरोधात आहे हे सरकारला कळलं. त्याच्यामुळे तो अहवाल त्यांनी जनतेच्या पैशातून, आदिवासी विकास विभागाच्या निधीमधून हा अहवाल तयार झाला तरी सुद्धा त्यांनी तो अहवाल जनतेसमोर आणला नाही. आम्ही कोर्टासमोर भूमिका घेतली. आम्ही कोर्टाला सांगितलं की हा अहवाल तुम्ही सार्वजनिक कोर्टात किमान कोर्टासमोर तरी आणा, हा अहवाल तुम्ही कोर्टासमोर तरी आणा अशी आपण मागणी केली. परंतु सरकारने त्या ठिकाणी भूमिका अशी घेतली की हे जे डॉक्युमेंट आहे, हा जो अहवाल आहे हा आमची मालमत्ता आहे, सरकारी मालमत्ता आहे आणि ती
इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा अहवाल, 30चा अहवाल त्यांनी जनतेसमोर आणला नाही. नंबर 3, त्यांनी तो कोर्टासमोर सुद्धा आणला नाही. नंबर 4, सरकार आपल्या कसं विरोधी आहे हे लक्षात घेण्यासाठी मी सांगतोय. नंबर 4, सरकारच्या वकिलांनी, सरकारी वकिलांनी, लक्षात घ्या, सरकारी वकिलांनी सांगितलं कोर्टामध्ये की हे जे ट्रायबल डॉक्टर फोरम, आदिवासी समाज कृती समिती, हे जे लोक या संघटना इथं आलेले आहेत, यांचा या प्रकरणाशी काही संबंध नाही, असं कोणी सांगितलं? सरकारच्या वकिलांनी सांगितलं कोर्टामध्ये, जेणेकरून आपल्या ज्या याचिका आहेत त्या याचिका फेटाळल्या जातील. अशा पद्धतीने अधिकृत भूमिका आपल्या विरोधामध्ये सरकारने घेतली. आणि 5वा मुद्दा, जे ऍडव्होकेट जनरल होते, सरकारी प्रमुख, महाराष्ट्राचे प्रमुख सरकारी वकील वीरेंद्र सराफ साहेब, हे थोडे न्यूट्रल व्यक्ती होते, तर त्यांच्याऐवजी कुंभकोणी म्हणून जे वकील होते पूर्वीचे ऍडव्होकेट जनरल, त्यांची सरकारने विशेष नेमणूक केली. ऍडव्होकेट जनरलला बाजूला ठेवलं आणि कुंभकोणींची नेमणूक केली, कारण कुंभकोणी हे धनगरांच्या बाजूची व्यक्ती म्हणून ओळखले जात होते. म्हणजे अशा प्रकारे अतिशय डिफिकल्ट, सरकार आपल्या अतिशय विरोधात असताना आपण ती लढाई लढलो आणि जिंकलो. मित्रांनो, पुढचा मुद्द्याकडे येतो, कारण की संपवायचं आहे आपल्याला. एक 5 मिनिटात मी बंजाराचा विषय संपवेल. आता बंजारा जी कम्युनिटी आहे, तर ती मगाशी सांगितले त्याप्रमाणे ते विमुक्त जातीमध्ये आहे. डिनोटिफाईड ट्राईब्स मध्ये ते 14 जमाती आहेत. विमुक्त जातीमध्ये 14 जमाती आहेत. ते एनटीए होतं, एनटीपी मध्ये 38 जमाती आहे. एनटीसी म्हणजे धनगर एक जमात आहे, एक जात आहे, खरं तर जमात म्हणायलाही नाही पाहिजे. आणि एनटीडी म्हणजे हे आहेत तुमचे वंजारी आहेत. तर या 14 विजय मधले बंजारा एक आहेत, ते पूर्वीचे क्रिमिनल ट्राईब्स होते. त्यांना 1871च्या ऍक्ट मध्ये त्यांना क्रिमिनल ट्राईब असं म्हटलं होतं. तर आता ते म्हणतायत की जेव्हा जरांगे पाटलांचं उपोषण चालू होतं मुंबईला, त्यावेळेस महाराष्ट्र सरकारने GR काढला 2 सप्टेंबर 2025ला, आणि त्यानुसार हैदराबाद गॅझेटियर जे आहे, म्हणजे आपल्याला माहिती की आताचा जो मराठवाडा आहे, हा मराठवाडा पूर्वी निजामाच्या आधिपत्याखाली होता, निजामाच्या अंडर होता. संपूर्ण मराठवाडा हा हैदराबादच्या निजामाच्या अंडर होता. आणि ते हैदराबाद गॅझेटियर हे निजाम सरकारने बनवलेलं होतं. खूप जुनी गोष्ट आहे. आता या हैदराबाद गॅझेटियर मध्ये ते म्हटले की मराठ्यांचा उल्लेख कुणबी आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारने GR काढला. जर गॅझेटियर मध्ये नेमणूक जर उल्लेख कुणबी असेल तर त्याप्रमाणे सगळे सोयऱ्यांच्या भूमिकातून मराठ्यांना कुणबी दाखले देता येतील, असा तो GR काढला. तो मुद्दा बंजारांनी पकडला. बंजारा सांगत पुढे आले लगेच. 3-4 तारखेपासूनच त्यांचे स्टेटमेंट यायला लागले की आम्ही 2 गोष्टी आहेत, आमचा उल्लेख हैदराबाद गॅझेटियर मध्ये आहे आणि तो नोमॅडिक ट्राईब म्हणून आहे, असं ते म्हणायला लागले. ट्राईब म्हणून आमचा उल्लेख आहे. वास्तव काय आहे? आता माझ्याकडे हैदराबादचे 3 गॅझेटियर्स आहेत. एक गॅझेटियर आहे 1884चं, हे गॅझेटियर आहे. एक आहे गॅझेटियर 1909चं, हे जे गॅझेटियर आहे 1909चं गॅझेटियर आहे. आणि एक जे गॅझेटियर आहे तिसरं, ते 1921 सालचं. असे 3 गॅझेटियर माझ्याकडे आता आहे. या गॅझेटियर मध्ये काय म्हटलेलं आहे? आता गॅझेटियर 1909चं आहे, ते औरंगाबाद डिव्हिजनचं गॅझेटियर आहे. त्याच्यामध्ये पृष्ठ क्रमांक 234 वर असं स्पष्ट लिहिलेलं आहे की other important agricultural castes are the Banjaras and Kolis. म्हणजे इतर महत्वाच्या शेतकरी जाती म्हणजे बंजारा, अशा पद्धतीने त्यांना म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांना काय म्हटलेलं आहे? जाती म्हटले, कास्ट म्हटलेलं आहे, ट्राईब नाही, जमाती नाही. लक्षात घ्या. आता हे बंजारा नेमके मूळचे कोण आहे? तर हे त्यांना लमाण पण म्हणतात, बंजारांना लमाण म्हणतात, लंबाडा म्हणतात, सुगाली म्हणतात. तर लमाण हा शब्द कसा आला? लमाण म्हणजे लवण म्हणजे मीठ. ही मंडळी काय करायचे? हे भटके आहेत, ते एका समुद्राच्या काठावरून मीठ घेऊन ते देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणी, राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ते त्या मिठाचा व्यापार करायचे, म्हणून त्यांना लमाण म्हणतात.
लवण म्हणजे मीठ, म्हणून त्यांना लमाण म्हणतात. त्याच्यामुळे प्रामुख्याने दुसरी गोष्ट, ते धान्य जे आहे त्यांना गॅजेटियर मध्ये, आता याच गॅजेटियर मध्ये एका पानावर त्यांना ग्रेन कॅरियर्स म्हटलेलं आहे. ग्रेन कॅरियर्स म्हणजे अन्नधान्य वाहून नेणारे आणि ते विकणारे. याचा अर्थ असा की जे सैन्य असायचं, मग ते कोणतंही सैन्य असे, त्या सैन्याला ही लोक मीठ आणि धान्याचा पुरवठा करायचे. ही मंडळी व्यापारी होते, व्यापारी आहेत. म्हणजे बंजारा समाज ही भटकी जात आहे, भटका समूह आहे आणि ते व्यापारी आहेत, भटके व्यापारी आहेत ते. त्याच्यामुळे त्यांची मागणी ही पूर्णतः हैदराबाद गॅजेटियरचा जरी विचार केला तरी हैदराबाद गॅजेटियर मध्ये त्यांना कुठेही ट्राईब असं म्हटलेलं नाही, त्यांना नोमॅटिक ट्राईब म्हटलेलं आहे, त्यांना जाती म्हटलेलं आहे, त्यांना किसान जाती, शेतकरी जाती म्हटलेलं आहे, त्यांना अन्नधान्य वाहून नेणारे जाती असं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे खुद्द हैदराबाद गॅजेटियर सुद्धा त्यांच्या बाजूचं दिसत नाही. त्यांना त्या दिवशी मी एका चर्चेत म्हटलं की ते हैदराबाद गॅजेटियर बद्दल तुम्ही एवढं हे दाखवू नका, कारण हैदराबाद गॅजेटियर मध्ये तुमच्या विरोधात जाणाऱ्या नोंदी आहेत. त्याच्यामुळे हैदराबाद गॅजेटियर हा बंजारांना अनुसूचित जमाती समजून घेण्यासाठीचा रेफरन्स पॉइंट, संदर्भ बिंदू होऊ शकत नाही. हैदराबाद गॅजेटियर हे भारतीय संविधानापेक्षा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानापेक्षा, त्या संविधानातल्या तरतुदीपेक्षा हैदराबाद गॅजेटियर श्रेष्ठ नाही. त्याच्यामुळे बंजारा समाजाची जी मागणी आहे ही अतिशय चुकीची आहे, असंविधानिक आहे, बेकायदेशीर आहे. खुद्द हे टाटा आपलं ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट TRTI पुणे यांचा हा अहवाल आहे. हा 31 मार्च 2017चा अहवाल आहे. या अहवालामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की बंजारा समूह हा आदिवासींचे जे निकष आहेत ते निकष बंजारा समाज पूर्ण करत नाही, असं निसंदिग्ध सुस्पष्ट शब्दामध्ये या अहवालामध्ये आलेलं आहे. 31 मार्च 2017. आता जे निकष आहेत आदिवासी असण्याचे, प्राचीन संस्कृती, प्रिमिटिव्ह ट्रेड्स, भिन्न संस्कृती, भौगोलिक अलगता, स्वभावातील लाजरेबुजरेपणा आणि अतिमागासलेपणा, हे जे 5 निकष लोकूर कमिटीने, न्यायमूर्ती लोकूर कमिटीने ठरवून दिलेले आहेत. ते लोकूर कमिटीचा पण हा अहवाल माझ्या हातामध्ये आहे. त्याच्यामध्ये हे त्यांनी निकष ठरवून दिलेले आहेत. हे निकष पूर्ण करत नाही हे सांगण्यात आलेलं आहे. TRTIने सांगितलेलं आहे. तरी सुद्धा बंजारा समाज मोर्चे काढतोय आणि रस्त्यावर येऊन अतिशय चुकीच्या पद्धतीने त्यांची मागणी पुढे रेटताना आपल्याला दिसतोय. बंजारा समाज सुद्धा म्हणतोय की आम्हाला तुमच्या आरक्षणाला धक्का लावायचा नाही, आदिवासींनो तुम्ही आम्हाला विरोध करू नका, कारण की आम्हाला बी मध्ये म्हणून येऊ द्या, आम्हाला तुमच्या आरक्षणाला धक्का लावायचा नाही, आम्हाला येऊ द्या बी म्हणून. आता या बंजारांचे 2 मुख्यमंत्री होऊन गेले, वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक. ही लोक 14 वर्ष यांनी महाराष्ट्रावर मुख्यमंत्री म्हणून राज्य केलेलं आहे आणि हे म्हणतात की आम्ही आदिवासी आहोत. मित्रांनो, सगळं या गोष्टीचा विचार करता धनगरांचं आरक्षण, धनगरांची मागणी असो, बंजारांची मागणी असो, आता त्यांचे मोर्चे सुरू आहेत. परंतु आपले पण मोर्चे, त्यांच्यापेक्षा मोठे मोर्चे. आता मी परवा 6 तारखेला नांदेडच्या मोर्चामध्ये गेलो होतो. तिथल्या संयोजकांनी आवर्जून बोलवलेलं होतं. त्या ठिकाणी मोर्चाला गेलो, लाखभर लोक होते नांदेडच्या रस्त्यावर. काही किलोमीटरच्या रांगा लागलेल्या होत्या. अतिशय मोठ्या संख्येने आणि वेगवेगळ्या ठिकाणी बंजारांपेक्षा अधिक मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासींचे मोर्चे हे दिसत आहेत आणि याची अतिशय गरज आहे, आवश्यकता आहे. कारण की जर आपण रस्त्यावर उतरलो नाही तर बंजारा पण आणि धनगर पण म्हणतील की आदिवासींचा आपल्याला होकार आहे आणि सरकारला पण वाटेल की आदिवासींचा काही विरोध नाही, आदिवासींची मंजुरी आहे. या ठिकाणी आपले जे 25 आदिवासी आमदार आहेत, 4 आदिवासी खासदार आहेत, त्यांच्यापैकी काही जणांनी योग्य भूमिका घेतलेली आहे, सडेतोड भूमिका घेतलेली आहे. आदिवासी व्हायचं असेल, आदिवासी म्हणून मान्यता मिळायची असेल तर आदिवासींच्या पोटी जन्माला यावं लागतं, अशा पद्धतीची भूमिका सुद्धा आपल्या
आमदारांनी घेतलेल्या आहेत. जेव्हा गरज पडेल तेव्हा आपले सगळे आमदार, सगळे खासदार एकत्र येतील असा विश्वास मला वाटतो. तसं नक्कीच आपण प्रयत्न करू, कारण की गेल्या 15 दिवसापूर्वी त्याच प्रश्नावर आपले जे माननीय मंत्री महोदय जिरवाळ साहेब जे आहेत त्यांनी एक बैठक बोलवली होती, एक सभा बोलवली होती. त्या बैठकीमध्ये जवळपास 13 ते 14 आमदार उपस्थित होते, मंत्री उपस्थित होते, माजी मंत्री उपस्थित होते आणि त्यांच्या समोर हा विषय झाला आणि सगळ्यांनी सांगितलं की अशा पद्धतीची कोणती घुसखोरी आम्ही होऊ देणार नाही. आम्ही गरज पडली तर सरकारच्या विरोधात आम्ही भूमिका घ्यायला तयार आहोत, आमच्या पक्षाच्या विरोधात भूमिका घ्यायला तयार आहोत असं त्यांनी आपल्याला समजून, असं त्यांनी आपल्याला हे केलेलं आहे, आश्वासन दिलेलं आहे. आणि मला खात्री आहे ज्या वेळेस आम्ही धनगर आरक्षणाच्या संदर्भात जेव्हा लढाई सुरू होती तेव्हा जेव्हा आम्ही बघितलं होतं नागपूरच्या अधिवेशनामध्ये आम्ही त्या ठिकाणी गेलो. डॉक्टर संतोष सुपे सर होते, सतीश लेंबे सर होते, आम्ही त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि आमच्या सांगण्यावरून 25 आमदारांची आणि बैठक त्या ठिकाणी झाली. मंत्री उपस्थित होते आणि त्यांनी तत्काळ भूमिका घेतली की हे धनगरांची आम्ही घुसखोरी होऊ देणार नाही. ताबडतोब मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री भेट देणार नसतील तर म्हटलं आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू. अशा पद्धतीची भूमिका त्यांनी त्यावेळेस घेतली होती. त्याच्यामुळे माझा व्यक्तिशः जो अनुभव आहे आपल्या लोकप्रतिनिधीच्या बाबतीमध्ये, जर आपण व्यवस्थित त्यांना हे केलं, आवाहन केलं आणि जमवून आणलं तर ही मंडळी एकत्र येतात. आणि मला विश्वास आहे की धनगर आणि बंजारांच्या घुसखोरी विरोधामध्ये ते नक्कीच आपल्या सगळे मतभेद, पक्षाचे जे चपला आहेत, बुटा आहेत ते बाजूला काढून एकत्र येतील आणि आदिवासी समाजाच्या सोबत हे 25 आमदार आणि 4 खासदार हे ताकदीने उभे राहतील असा आपण विश्वास व्यक्त करू आणि त्यांना भाग सुद्धा पाडू एकत्र यायला. एवढंच या ठिकाणी बोलतो. आपल्याला पुढचा जो काळ आहे रात्र वैऱ्याची आहे. आपल्याला तिन्ही पातळीच्या लढाई लढाव्या लागतील. सामाजिक पातळीवर लढाई लागेल, राजकीय पातळीवर लढाई लढावी लागेल आणि न्यायालयीन पातळीवर सुद्धा लढाई लढावी लागेल. या तिन्ही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. एवढंच या ठिकाणी बोलतो, थांबतो. जय आदिवासी, जोहार. धन्यवाद सर. अतिशय अभ्यासपूर्ण आणि छाती ठोक अशी मांडणी आपल्यासमोर डॉक्टर संजय दाभाडे यांनी केलेली आहे. आजच्या व्याख्यानाच्या निमित्तानं अनेक लोकांना या लिंकमध्ये जॉईन व्हायचं होतं, मात्र याची काही मर्यादा असल्यामुळं 100पेक्षा जास्त लोकांना जॉईन होता आलं नाही. त्याबद्दल मी आयोजक म्हणून दिलगिरी व्यक्त करतो. परंतु आजचं जे व्याख्यान झालं ते अतिशय मौल्यवान, अतिशय महत्त्वपूर्ण आणि अतिशय महत्त्वाचं होतं. सरांनी जे शेवटी जाताना आपल्याला जे सांगितलेलं आहे की याच्या विरोधामध्ये राजकीय सामाजिक पातळ्यांवरती संघर्ष करावे लागतील आणि त्याचाच एक भाग म्हणून वेगवेगळ्या आदिवासी बहुल तालुक्यांमध्ये आंदोलनं चालू आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून येत्या 13 ऑक्टोबर रोजी सोमवारी आंबेगाव तालुक्यामध्ये सुद्धा सकल आदिवासी समाजाच्या वतीनं त्याच्यामध्ये सगळ्या संघटना, सगळे वेगवेगळे कार्यकर्ते सहभागी होत आहेत. तर आपल्या या व्याख्यानाला उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी सोमवारी 13 ऑक्टोबर जे आंबेगाव तालुक्यामध्ये घोडेगाव या ठिकाणी आंदोलन होत आहे त्या आंदोलनामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं. डॉक्टर संजय दाभाडे सरांचं मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो, कारण त्यांनी एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की त्यांनी या व्याख्यानासाठी सुद्धा आणि एकूणच या विषयावरती मांडणी करण्यासाठी किती आजूबाजूला संदर्भ ठेवलेले आहेत, किती महत्वाची सगळे संदर्भ आपल्यासमोर मांडलेले आहेत आणि त्यांचा अभ्यास आणि त्यांचा वेळ हा एवढा अमूल्य असून सुद्धा त्यांनी आपल्याला तो दिला, त्याबद्दल खरंच त्यांचं मी मनापासून आभार पण मानतो. आजच्या या व्याख्यानाच्या अध्यक्षा डॉक्टर प्रमिला बांबळे ज्यांचा उल्लेख डॉक्टर संजय दाभाडे यांनी केला, त्या आमच्या मार्गदर्शक डॉक्टर प्रमिला बांबळे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय भाषण करावं. डॉक्टर प्रमिला बांबळे मॅडम. सर्वप्रथम सगळ्यांना माझा मानाचा जय आदिवासी. अतिशय सुंदर असं विश्लेषण दाभाडे सरांनी दिलेलं आहे आणि त्यांचा या बाबतीतचा जो अनुभव आहे किंवा वाचन आहे
याच्यामुळं आपल्याला सगळ्यांनाच मला वाटतं खूप फायदा झालेला आहे आणि खूप कॉन्फिडन्स आपला त्याच्यामुळे वाढलेला आहे. त्याबद्दल मी दाभाडे सरांचं खरंच मनापासून आभार व्यक्त करते. खरं तर 2016 पासून आम्ही ट्रायबल डॉक्टर फोरमच्या माध्यमातून दाभाडे सर असो किंवा आपल्या आदिवासी समाजातले सगळे डॉक्टर हे न्यायालयीन लढे वेळोवेळी लढत आहोत. काही वेळेला आम्हाला त्यामध्ये यश आलेलं आहे किंवा काही वेळेला आमच्या केसेस पेंडिंग सुद्धा राहिलेल्या आहेत. तर आणि याही वर्षी आम्ही आता कंडिशनल व्हॅलिडिटीच्या विरोधात एक लार्जर केस टाकण्याच्या प्रयत्नात आहोत आणि त्याचे प्रयत्न आमचे सगळ्यांचे आता सुरू आहेत. तर हे सगळं जेव्हा आपण ऐकलं आहे तेव्हा खरं तर मला आपल्याला सगळ्यांना हा प्रश्न पडला पाहिजे की इतक्या सगळ्या जाती जमाती आहेत तर यांना आपल्यातच का घुसायचं आहे. तर ह्याच्या मागचं कारण सोपं आहे की आदिवासी समाज हा सगळ्यात पहिल्यांदा शांत स्वभावाचा आहे. त्याला कुणीही त्याच्यावर अन्याय करून जातं आणि तो शांतपणे तो अन्याय सहन करतो. किंबहुना माझं असं मत आहे की त्याच्यावर अन्याय होतोय हेच त्याला कळत नसतं. आणि अशामुळे आतापर्यंतच्या बऱ्याच जातींनी आपल्यामध्ये घुसखोरी केलेली आहे आणि शांतपणे ते आपल्यामध्ये नांदत आहेत आणि आता तर ते आपल्यामध्ये परमनंट असेच झालेले आहेत की जसं की हे मन्नेरवारलू आहेत नांदेड भागातले जे आपल्यामध्ये बऱ्याच वर्षापासून घुसलेले आहेत आणि आदिवासीचं आरक्षण ते खात आहेत परंतु आपल्यालाच माहित नाही की हे आपल्यामध्ये घुसलेले आहेत. त्याचप्रमाणे नांदेड भागामध्ये महादेव कोळी हे नवीन जमात उदयास आलेली आहे. खरं तर गारे साहेबांनी सगळ्या 45 आदिवासी जमातींचा अभ्यास पूर्ण लिहून ठेवलेला आहे. तरी देखील नांदेड या भागामध्ये महादेव कोळी अशी जमात आहे आणि जे खरे आदिवासी आहेत जे सह्याद्रीच्या पर्वत रांगामध्ये आहेत यांना हे माहिती पण नाही की अशा पद्धतीचे लोकांनी आदिवासींमध्ये घुसखोरी केली आहे आणि आरक्षण ते एन्जॉय करत आहेत. त्याचप्रमाणे बरेच म्हणजे यांच्यावरती जी ट्रायबल डॉक्टर TRTI ची जी संघटना आहे किंवा TRTI ची जी संस्था आहे किंवा जात पडताळणी समित्या आहेत यांचाही त्यांना बऱ्याच प्रमाणात मदत होते किंवा त्यांच्या माध्यमातून काही फ्रॉड अधिकारी आहेत ते त्यांना बऱ्याच प्रमाणात मदत करत आहेत. तर अशामुळे आपल्यामध्ये ते इझिली घुसतात कारण इथे घुसलं सोपं आहे. सोप्या पद्धतीने घुसता येतं आणि कोणी आपल्याला त्याच्यामध्ये विरोध करत नाही असं जेव्हा लोकांना दिसतं. त्यामुळे हे धनगर समाज असो किंवा बंजारा समाज असो का नाही ते आपला जो मोठा भाऊ आहे ज्यांना आपण मोठा भाऊ समजतो ते शेड्यूल कास्ट मध्ये घुसण्याचा प्रयत्न ते का करत नाही. कारण शेड्यूल कास्टच्या संघटना ह्या अतिशय स्ट्रॉंग आहेत अतिशय युनायटेड आहेत आणि तिथे घुसण्याची ती हिंमत ते करू शकत नाहीत. त्यामुळे सहजपणे आदिवासींमध्ये घुसायचा त्यांचा तो प्रयत्न चालू आहे. आणि अशा बाबतीत आपण काय करायला पाहिजे एक समाज म्हणून. तर समाज म्हणून आता आपण बऱ्याचदा आता नुकताच आपला आदिवासी दिवस झालेला आहे साजरा केला त्यावेळेला आपण पाहिलं की एक संस्कृतीचं दर्शन आपण घडवलं. अतिशय भव्य दिव्य मोर्चे आपण केले परंतु ज्या वेळेला त्या मोर्चाच्या मीटिंग होत असतात त्यावेळेला आपण घुसखोरीचा प्रश्न त्या ठिकाणी मांडत असतो. त्यावेळेला बऱ्याचशा आपल्या नेते मंडळींना किंवा आपल्या कार्यकर्त्यांना तो प्रश्न आवडत नाही. त्यांना तो वाटतं की हे काय यांचं नवीनच चाललंय. आपण इकडे बँजो आणायचा ढोल ताश आणायचा किंवा DJ आणायचा 2-4 पोरं आणायची आणि ती गावामध्ये मिरवणूक काढून नाचवायची. हाच खरा आदिवासीचा बाणा आहे किंवा हेच आपलं खरं आदिवासीत्व आपण सिद्ध करायचं असं काही पद्धतीने आपल्या लोकांचा कल झालेला आहे की संस्कृती संवर्धन करणं म्हणजेच आदिवासीपणा दाखवणं हा थोडासा आपली जी चळवळ आहे ही त्या बाजूने जास्तपणे कललेली आहे. मला असं वाटतं की कुठली पण चळवळ जी असेल ती 4 पद्धतीने लढली पाहिजे. एकतर तुमची सांस्कृतिक पद्धतीने तुम्ही केली पाहिजे. तुम्ही त्या समाजाचे आहात हे दाखवण्याचा एकच मार्ग आहे की तुम्ही संस्कृती जतन केलेलं आहे. दुसरं म्हणजे राजकीय मार्गाने की राजकीय पुढाऱ्यांनी राजकीय व्यक्तिमत्वांनी तुमच्यासाठी संसदेमध्ये आणि सरकारमध्ये लढलं पाहिजे. तिसरं म्हणजे आंदोलनामध्ये. तर आता गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याला दिसतंय की आंदोलनामध्ये आपण चांगल्या पद्धतीने काम करत आहोत. आणि चौथं म्हणजे न्यायालयीन लढा. तर न्यायालयीन लढ्यामध्ये आपण कुठेतरी मागे राहतोय. आपण यामध्ये आपली एक प्रॉपर लीगल सेल तयार करणं गरजेचं आहे. जेव्हा आम्ही न्यायालयीन लढे लढतो
जेव्हा आमच्यातले सगळे डॉक्टर्स आहेत त्यावेळेला आम्ही जेव्हा राजकीय व्यक्तिमत्वांकडे जातो तर त्यांनाच या गोष्टीचं अज्ञान आहे असं आम्हाला दिसून येतं की आपल्यामध्ये आम्ही ज्या वेळेला 2017 मध्ये केस लढलो त्यावेळेला विष्णू तावरा साहेब आदिवासी मंत्री होते. त्यांच्याकडे आम्ही गेलो, त्यांना आम्ही दाखवलं की सर हे बघा 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर आज मेडिकलचे ऍडमिशन होत आहे. तर साहेबांनी विचारलं त्यांच्या पीएनना की हा GR कोणी काढला रे? तर साहेबांच्या सहीचा तो GR होता. हे दुर्दैव आहे आपलं. म्हणजे राजकीय व्यक्तिमत्वांचं नॉलेज वाढवणं हे खरं तर आपलं कर्तव्य आहे असं मला आता वाटतंय. आणि केवळ आदिवासी आमदारांनीच ह्याच्यामध्ये काम करावं असं नाही, तर आपण खेड आंबेगाव जुन्नर मध्ये बिगर आदिवासी आमदारांना आदिवासींची मतं दिलेली आहेत आणि ते सुद्धा आपले प्रतिनिधी आहेत. त्यामुळे आपण एक समाज म्हणून त्यांच्यापर्यंतही जाऊन आमच्या हक्कासाठी तुम्ही काय करताय ह्या जाब त्यांना विचारण्याची गरज आहे. आणि त्यांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये संसदेमध्ये असो, सरकारमध्ये असो, मुख्यमंत्र्यांच्या पदरी असो, सगळ्या ठिकाणी आपल्यासाठी काम करणं गरजेचं आहे. जसं की आता धनगर किंवा बंजारा यांच्या आरक्षणाच्या साठी आपले आमदार काय करतात, खेड आंबेगाव जुन्नर मधले आमदार आपली बाजू काय मांडतायत याच्याकडे प्रत्येक कार्यकर्त्याने लक्ष दिलं पाहिजे. बरेचसे आपले कार्यकर्ते दुर्दैवाने त्या आमदार साहेबांच्या किंवा मागे पुढे जे असतात ते अशा पद्धतीचा जाब त्यांना विचारताना दिसत नाहीत. आणि मला त्यामुळे असं वाटतं की प्रत्येक नागरिकाने, आदिवासी कार्यकर्त्याने हा न्यायालयीन लढ्यामध्ये जास्तीत जास्त भाग घेतला पाहिजे. एक लीगल सेल, आपल्या आदिवासी वकिलांची टीम एक तयार झाली पाहिजे. जास्तीत जास्त मुलांनी, आदिवासी मुलांनी वकिलीकडे जायला पाहिजे आणि प्रत्येकाने आपल्या पगारातला महिन्याला काहीतरी 1.5 किंवा 1/3 फंड हा कायमस्वरूपी समाजासाठी एक दिला पाहिजे. जेणेकरून हे न्यायालयीन लढे, जेव्हा आम्ही न्यायालयीन लढे लढतो तेव्हा आम्हाला माहितीये की आमच्या अपोजिट मध्ये हरीश साळवे, कपिल सिब्बल यांच्यासारखे वकील होते जे एकेका हिअरिंग साठी 10-20 लाख रुपये घेत होते. आणि हा फंड रेज करणे आमच्यासाठी किती अवघड होतं हे आम्हाला माहिती आहे. जो न्यायालयीन लढे लढतो त्यांना कोर्टाचे बाबी सगळ्या माहिती असतात, तिथे लागणारे फंड्स माहिती असतात, किंबहुना समोर आपला जो नेमलेला वकील आहे हा आपलीच बाजू मांडेल याची सुद्धा कधी कधी खात्री नसते. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये न्यायालयीन व्यवस्था चालू आहे, परंतु तरी देखील न्याय व्यवस्थेवरचा विश्वास आपल्याला कायम आहे आणि आपल्याला न्याय व्यवस्थाच उचित पद्धतीचा न्याय देऊ शकते असं मला वाटतं. त्यामुळे आपण सगळ्यांनी एक समाज म्हणून या सगळ्या पातळीवरती मदत करणं अपेक्षित आहे. फंड रेझिंग करणं गरजेचं आहे आणि आपल्या राजकीय पुढाऱ्यांना जागं करणं गरजेचं आहे. आणि त्यांनी आपल्यासाठी मतदानाच्या फक्त मतपेटी म्हणून आपल्याकडे न बघता आपल्यासाठी सरकार दरबारी आपली बाजू मांडली पाहिजे. मुख्यमंत्री असो किंवा आदिवासी मंत्री असो किंवा अजून कुठलेही मंत्री असो, त्या ठिकाणी वेगवेगळ्या संघटनांच्या प्रतिनिधींनी जाऊन जाब विचारला पाहिजे. कारण जाब विचारल्याशिवाय, जसे की धनगर आरक्षणाचे असो, धनगरांचे नेते असो, बंजारांचे नेते असो, हे सतत मुख्यमंत्री साहेबांच्या आजूबाजूला असतात आणि त्यांचा इन्फ्लुएन्स त्यांच्यावरती जास्त असतो. तसंच आपल्याही समाजाने त्यांच्यापर्यंत जाऊन आपली बाजू मांडायला पाहिजे, आपला न्याय मागितला पाहिजे, आपला हक्क मागितला पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे आजच्या या मार्गदर्शनापासून आपण सगळे नक्कीच प्रेरित झालेले असाल आणि आपण आजपासून पुढे न्यायालयीन लढ्याच्या बाबतीत सिरियसली विचार करून आपलं जे काही योगदान आहे आपण आपल्या समाजासाठी देऊ असं मला वाटतं. त्याबद्दल संजय दाभाडे सरांचं अतिशय सुंदर मार्गदर्शन केल्याबद्दल मी खरंच खूप आभार मानते आणि ही अतिशय सुंदर इंटेलेक्च्युअल मीटिंग अरेंज केल्याबद्दल डॉक्टर अमोल वाघमारे सरांचं देखील खूप खूप आभार मानते. सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्यातर्फे मानाचा जय आदिवासी. आणि खरंच आहे, रात्र वैरेची आहे, जागे राहा, उठा आणि लढा, आपल्या हक्कासाठी लढा असं मला म्हणावंच वाटतं. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. अतिशय महत्वाचं अध्यक्षीय भाषण मॅडमनी आपल्यासमोर केलेलं आहे आणि स्थानिक पातळीवर आपण कार्यकर्त्यांनी म्हणून आणि विद्यार्थ्यांनी, युवकांनी म्हणून आपण काय काय केलं पाहिजे याबाबत अतिशय महत्वाचं
मॅडमनी मार्गदर्शन केलेलं आहे. अध्यक्षीय भाषणामध्ये अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श केलेला आहे. आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाच्या आंबेगाव तालुका समितीच्या वतीनं आजचा जो विशेष ऑनलाईन व्याख्यानाचा कार्यक्रम आपण आयोजित केला होता, या विशेष ऑनलाईन व्याख्यानाच्या समारोपाकडे जाताना आपल्या सगळ्यांच्या आभार प्रदर्शनासाठी अशोक पेकाळी, सामाजिक कार्यकर्ते, किसान सभेचे नेते यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. अशोक पेकाळी. हॅलो हा सर, येतोय आवाज? बोला. राष्ट्रीय मंचाचे आजला जी व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली, त्या व्याख्यानमालेचे प्रमुख वक्ते होते डॉक्टर संजय दाभाडे. आदिवासी आरक्षणातील घुसखोरीचे आव्हान अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेमध्ये सर्वांना मार्गदर्शन केलं. त्यांचं मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आजला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रमिलाताई भांबळे यांनी सुद्धा अतिशय सुंदर तरुण आणि राजकीय लोकांची भूमिका काय असावी या संदर्भात त्यांनी सुद्धा अतिशय सुंदर अशी मांडणी केली. त्यांचं सुद्धा मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि सर्वजण तुम्ही या व्याख्यानमालेसाठी आपल्या वेळात वेळ काढून ऑनलाईन आपण 1 ते 1.5 तास थांबले आणि चांगले विचार ऐकून घेतले. तुमचे सुद्धा मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. त्याचप्रमाणे डॉक्टर हनुमंत पवारी आणि ज्यांनी सूत्रसंचालन केले ते अविनाश गावारी यांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि